अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, श्री स्वामी समर्थ महाराज आपणास माहिती आहे की ब्रह्मांड नायक आहेत. सोबतच भक्तांच्या हाकेला अतिशय त्वरित धावून येणारे असे आपले ब्रह्मांड नायक आहेत. तर मंडळींनो, खूप लोकांना असा सुद्धा प्रश्न पडतो की ताई, आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करायचं आहे किंवा त्यांना चांगलं वाटेल अशा गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. आम्हाला असे खूप जणांचे कमेंट्स किंवा प्रश्न विचारले जातात. तर त्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि त्यांच्याकडून आपल्या ज्या काही संकट, अडचणी, त्रास आहे त्याचं निवारण करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे किंवा काय करायला पाहिजे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला खूप काही अशा मोठ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला त्यांना असं मोठमोठे छान असे वस्त्र अलंकार असतील किंवा त्यांना पंचपक्वानाचा रोज नैवेद्य असेल किंवा दान धर्म मोठ्या रकमेमध्ये किंवा सोन्या चांदीमध्ये करणं असेल, तर अशा गोष्टी ते प्रसन्न होणारे नाही आहेत. त्यांना तुम्ही यथाशक्ती तुम्ही फक्त तुमच्याकडे जी तुमची कुवत आहे, ऐपत आहे, त्याप्रमाणे जरी तुम्ही त्यांच्यासाठी सगळं काही केलं ना, तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, श्रद्धा महत्वाची आहे, भक्ती महत्वाची आहे, आपले कर्म चांगले असणं खूप महत्वाचं आहे. कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांचं एकच आहे की सांगणं, किंवा तुम्ही योग्य मार्गावरती राहून तुम्ही तुमचे कर्म करत राहा. कोणाबद्दल ईर्ष्या बाळगू नका, कोणाचं वाईट चिंतू नका. फक्त मनामध्ये श्रद्धा, विश्वास खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्ही छोट्यात छोटी कुठली सेवा करा, अभिषेक करा किंवा कुठली स्तोत्र मंत्र पठण करा किंवा नामस्मरण करा, त्याने सुद्धा मी तुमचं प्रसन्न होऊ शकतो. फक्त ते मनापासून आणि विश्वास ठेवून केलेलं असावं, श्रद्धापूर्वक असावं. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसे वागतो आहे, कसं बोलतो आहे, कसं आपलं आचरण आहे, कसे आपले विचार आहेत, हे पण तेवढंच जास्त त्याच्यावरती इफेक्ट करत असतं, तेवढा परिणाम करत असतं. म्हणून फक्त आपण रोज नित्य सेवा करतो आहे, पंचमायज्ञ करतोय, कुळाचार आम्ही रोज करतो आहे, स्वामींना रोज अभिषेक करतो आहे, सगळं काही करतो आहे आणि पारायण वगैरे सर्व नियम पाळतो, सगळं काही करतो आहे, पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं आचरण व्यवस्थित आहे का, आपलं बोलणं व्यवस्थित आहे का, आपण कोणाबद्दल ईर्ष्या बाळगतो आहे का, आपण जे काही आपल्या घरामध्ये पैसा येतो आहे तो आपण योग्य मार्गाने आणतो आहे का, सोबतच आपल्या म्हणतात ना की आपण जे काही गोष्टी करतो आहे ते कोणाला दिखाव्यासाठी करतो आहे, सेवा वगैरे, का आपला त्याच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे म्हणून आपण करतो आहे, हे पण खूप महत्वाचं असतं. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामापुरतं श्री स्वामी समर्थ महाराज सेवा करणं बंद करा. हे खूप चुकीचं आहे, खरं सांगते. ज्यावेळेस संकट, अडचणी, त्रास येतात त्यावेळेस श्री स्वामी समर्थ हे पारायण, ते पारायण, ही सेवा, ती सेवा, हे सगळं सोडून द्या. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जरी तुम्ही रोजचं नामस्मरण केलं, स्वामींची रोजची नित्य सेवा जरी केली, तरी सुद्धा ती खूप फायदेशीर ठरते. म्हणून फक्त संकट, अडचणी, त्रास चालू असेल त्याच वेळेस स्वामींची सेवा करायची आणि त्याच वेळेस नवस बोलायचे, त्याच वेळेस सेवा पारायण करायचं, हे खूप चुकीचं आहे. हे काय झालं, कामापुरतं आपण त्यांचा वापर करतो आहे, आपण त्यांना म्हणजे उपयोग त्यांचा करतोय असं होतं. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त त्यांनाच प्रसन्न होतात ज्यांचं मन स्वच्छ आहे, जे नित्य नियम आणि रोज त्यांचं नामस्मरण करतात, रोज त्यांची नित्य सेवा करतात, रोज जे व्यक्ती ज्यांचे पितरांचं, कुलदेवी कुलदेवतांचं आणि त्यांचं स्वतःचं म्हणजे गुरूंचं आपलं जे काही सर्व काही नित्य सेवा किंवा जे काही आपले म्हणजे आपले जे काही कामं आहे त्यांच्याबद्दलची, जे काही कुळाचार असेल किंवा जे काही सेवा असेल ते आपण नित्यनेमाने करतो आहे, त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होत असतात. सोबतच मी एक सांगेल किंवा तुमच्या घरात समजा श्री स्वामी समर्थांची मूर्ती तुम्ही स्थापित केली आहे, पण त्यांना तुम्ही फक्त रोजच्या रोज फक्त आंघोळ घालत आहात, सर्व काही करतात, बस रोजची पूजा करायची म्हणून करायची, रोजची स्वामींना आंघोळ घालायची म्हणून घालायची, बस एवढंच करत आहात, ते सुद्धा चुकीचं आहे. कधीतरी श्री स्वामी समर्थ महाराजांना छान असं गुरुवार आहे, समजा गुरुपौर्णिमा आहे किंवा विशिष्ट दिवस आहे, किंवा आज मला वाटतं की नाही आज मला देव स्वच्छ करायचे आहेत किंवा मला स्वामींची मनापासून त्यांना अभिषेक घालायचा आहे, असं सुद्धा वाटायला पाहिजे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मी खरं सांगते, ज्यांना वेळ असेल ना त्यांनी रोज स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करावा, मंत्र स्तोत्र पठण करून. मी माझं काही अतिशयोक्ती सांगत नाही, पण मी तुम्हाला माझं सांगते. माझ्या घरात स्वामींची मूर्ती आहे, तुम्ही पाहिली असेल काही व्हिडिओमध्ये, तर त्या मूर्तीवरती मी रोजच्या रोज, मला भले कामं असतात, धावपळ सगळ्यांनाच असते म्हणा, पण तरी मी वेळात वेळ काढून स्वामींच्या मूर्तीवर मी कधीच फक्त पाण्याने त्यांना आंघोळ घातली देवघरात ठेवलं असं कधीच नाही. जेव्हापासून मी स्वामींची मूर्ती घेतली आहे, स्वामी साक्षी आहेत बरं का, मी काही एक शब्द खोटा यात सांगणार नाही, जेव्हापासून स्वामींची मूर्ती घेतली आहे ना, तेव्हापासून स्वामींच्या मूर्तीवर रोज
एक वेळेस अथर्व शीर्षम, एक वेळेस पुरुष सुक्तम, एक वेळेस श्री सुक्तम आणि एक वेळेस पवमाना सुक्तम याचा पारायणे अभिषेक करते म्हणजे करतेच, हे मी चुकवत नाही. आणि ज्यावेळेस गुरुवार असेल किंवा असं वाटतं की देव स्वच्छ करायचे आहेत किंवा स्वामींची मूर्ती स्वच्छ करायची, त्यावेळेस मी त्यांना कुठल्याही पितांबरी वगैरे कुठले पावडर्स वापरत नाही, तर फक्त त्यांना मी उठणं लावते. एक स्वामींचं म्हणजे धार्मिक दुकान तुम्हाला उठणं वगैरे भेटतं बघा, ते उठणं घ्यायचं, थोडंसं त्यात गुलाबजल मिक्स करायचं, स्वामींना त्यांना छान असं चोळायचं उठणं वगैरे. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं कापूर घ्यायचा, भीमसेनी कापूर तो चोळायचा आणि त्याने परत त्यांना स्वच्छ करायचं आणि नंतर पाण्याने स्नान घालायचं. बघा किती स्वच्छ मूर्ती निघते. आणि असं वाटलं पाहिजे किंवा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे माझ्या घरात आले आहेत, माझ्या देवघरात मी त्यांना स्थापित केलं आहे, त्यांना स्थान दिलं आहे, त्यांनी माझं घर निवडलं आहे. आपण त्यांना आणणारे कोणी नाही आहे, आपण छोटेच आहोत त्यांच्या समोर. आपल्या घरात त्यांनी यावं, त्यांनी स्थानापन्न व्हावं, त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात व्हावं, त्यांचं नामस्मरण आपण करावं, त्यांचं नाव आपल्या मुखात यावं, हे एक भाग्य समजा. आणि हे सगळं काही करवून घेणारे श्री स्वामी समर्थ महाराज खुद्द स्वतः आहेत. आपण करणारे काहीच नाही आहोत. आपल्या मनात तो विचार येणे, आपल्याला ती इच्छा होणे, सगळं काही ठरणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तेच ठरवतात की कोणाच्या घरात आपण जायचं आहे, कोणाच्या मुखात आपलं नाव असावं, कोणी आपलं सेवेकरी व्हावं, हे सगळं काही ठरवणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या समोर एकदम शून्य आहोत, काहीच नाही आहोत. त्यामुळे गर्व बाळगू नका कुठल्याही गोष्टीचा की मी ही सेवा करतो, मी स्वामींची रोज ही सेवा करतो, मी हे पारायण करतो, कोणाला दिखाव्यासाठी करू नका. गर्व मीपणा मनामध्ये आलेला नाही पाहिजे. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, स्वामींना गुरु मांडला आहे, स्वामींचं अधिष्ठान करत आहे, तर सगळ्यात महत्वाचा अहंकार मीपणा हा तिथे संपलेला पाहिजे. आपण काहीच नाही आहोत, सगळे काही करता आणि करिता श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे सांगते की बा ज्यावेळेस वेळ असेल तुम्हाला गुरुवार वगैरे संडेला वगैरे सुट्टी असेल तशी नीट स्वामींच्या मूर्तीवर छान अभिषेक करा, त्यांना स्तोत्र मंत्र पठण करून त्यांच्यावर अभिषेक करा. इतर पण जे आपण जे काही देवघरामध्ये आपले मूर्ती आहे देवी देवतांचे जे काही यंत्र वगैरे आहेत त्यांना सुद्धा मंत्र स्तोत्र म्हणून आपण पठण करून अभिषेक करावा. बघा काय ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होते, स्वतःला ती जाणवेल. तर नक्कीच सांगते. आणि अजून एक गोष्ट, स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केलं आहे ना, तर असं एक समजा की एक व्यक्ती आपल्या घरात पाहुणी म्हणून आलेली आहे, जी आपल्या घरामध्ये आता कायम स्वरूपी राहणार आहे. जसं आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण जेवायला ताट वाढतो, प्रत्येकाच्या मुखात घास गेला पाहिजे याची आपण काळजी घेतो, त्याचप्रमाणे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मासिक सुतक विटाळ सोडलं तर रोज आपल्याकडून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, तुम्ही जे काही नवीन पदार्थ घरात बनवत आहात किंवा बाहेरून आणत आहात त्याचा एक घास अगोदर उष्टा होण्याच्या अगोदर काढून ठेवायचा, श्री स्वामी समर्थ महाराजांना दिवा अगरबत्ती लावून तो दाखवायचा. बघा किती छान वाटतं. आणि मी ते एक सांगेल की काय होतं, या नैवेद्य रोज दाखवल्याने काय होतं, श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा बाहेरून एखादा पदार्थ आणला, एखादं फळ आणलं, ते श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवल्याने काय होतं, तर त्या अन्नामध्ये जे काही दोष असतील ते सगळे काही नष्ट होत असतात. म्हणून सांगते की सवय लावून घ्या, त्याने सुद्धा खूप स्वामी समर्थ महाराजांना आधार वाटतो, त्यांनी सुद्धा ते प्रसन्न होतात. त्यांना सुद्धा वाटतं की अरे आपला भक्त घासातला घास करून आपल्याला आधी दाखवतो आहे मग स्वतः खातो आहे. हे असं स्वामींबद्दलचं एक म्हणतात ना आदर किंवा म्हणतात प्रेम किंवा एक भक्ती म्हणा, की आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात आले आहेत, त्यांनी उपाशी राहू नये. नाहीतर आपणच असे खूप घरं बघितलेत मी, ज्यांच्या घरात स्वामींना रोज नैवेद्य सुद्धा दाखवला जात नाही, फक्त विशिष्ट काळी विशिष्ट दिवशी दाखवला जातो. असं करू नका. स्वामींचं अधिष्ठान एकदा घरामध्ये केलं तर आपल्या घरामध्ये आपण जे काही बनवतो आहे पदार्थ ते अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवावे आणि त्यानंतर आपण ते ग्रहण करावे. हा नियम पाळून घ्या आणि हा आमच्या घरामध्ये सुद्धा पाळला जातो, तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही पाळा. जर पाळत नसाल तर याच्या पुढे नक्कीच न चुकता रोज स्वामींना नैवेद्य दाखवायला सुरुवात करा. तुम्हाला सांगितलं अभिषेक वेळोवेळी करावा, त्यांच्या मूर्तीवरती नैवेद्य सुद्धा रोज दाखवा न चुकता. आता येते ती गोष्ट म्हणजे काय, काही जण फक्त गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या म्हणजे विशिष्ट दिवशी स्वामींची सेवा करतात, तर तसं करू नका. स्वामींजवळ तुम्हाला जायचं असेल, स्वामींसोबत तुम्हाला एक कनेक्शन म्हणतात ना, एक नातं निर्माण करायचं असेल, तर त्यासाठी एक सगळ्यात मोठा म्हणतात की एक पाया किंवा गाभा जो आहे तो म्हणजे नित्यसेवा रोज चालू ठेवा. मी खरं सांगते सुरुवातीला थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल 11 महिने जप करायला, हे करायला, पण ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये ती माळ बसेल किंवा तुमच्या मुखात ते नाव चालू होईल किंवा तुम्हाला श्री स्वामी चरित्रामृत 3 अध्याय रोज पठणामध्ये येतील, एक माळ गायत्री मंत्र, एक माळ नवार्ण मंत्र, घरातल्या कुलस्त्रीने श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 2 अध्याय रोज वाचणे, घरातल्या कर्त्यापुरुषाने मल्हार सप्तशती ग्रंथाचे 2 अध्याय रोज वाचणे, हे जर तुम्ही चालू केलं सोबत पंचमहायज्ञ आणि कुळाचार जर चालू ठेवला तर मी खरंच सांगते 100% तुमचे सर्व प्रश्न फक्त या नित्य सेवेने पंचमहायज्ञ आणि कुळाचाराने तुमचे मार्गी लागणार आहेत. आणि त्या व्यक्तींना इतर कुठलेही विशिष्ट पारायण करायची गरज सुद्धा पडत नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि हे आपलं मार्गदर्शन परमपूज्य गुरुमारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त कधीतरी गरज पडली म्हणून आपण एखादं पारायण करावं, अडचणीमध्ये आहे म्हणून पारायण करावं, विशिष्ट दिवस आहे म्हणून पारायण करावं, हे सोडून द्या.
रोज स्वामींच्या संपर्कात राहा, रोज स्वामींसोबत बोला, रोज स्वामींसाठी वेळ काढा आणि नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय खूप म्हणजे मी सांगेल की नामस्मरणाने सुद्धा ते प्रिय म्हणजे ते प्रसन्न होणारे असे आहेत. नित्यसेवेने ते प्रसन्न होणारे आहेत. पण त्याच्या जोडीला सुद्धा आपल्या घरामध्ये आपण घरातल्या कुटुंबातील व्यक्तीने शांतता राखणे, घरातील मोठ्यांना आदर देणे, सोबतच आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथीला मान सन्मान देणे, त्याला खाऊ पिऊ घालणे. सोबत सगळ्यात गोष्ट म्हणजेच महत्वाची काय, की आपल्या घरामध्ये आपण लहान मुलांची असेल किंवा मोठ्यांशी कसं वागतो आहे, किंवा सगळ्यात महत्वाचं पुरुषांनी आपल्या घरातल्या स्त्रियांसोबत आपण कशी वागणूक देतो आहे, कारण की ते सुद्धा खूप जास्त महत्वाचं असतं. नाहीतर आपण इकडे देवदेव करतो आहे, सगळं काही करतो आहे आणि इकडे घरामध्ये मोठमोठ्याने एकमेकांना मोठ्याने ओरडणे असेल किंवा शिव्या शाप देणे असेल किंवा इतर नातेवाईकांसोबत किंवा कोणासोबत त्यांची भांडणं स्वतःची चालू असणे किंवा वाईट मार्गाने घरामध्ये पैसा येणे असणे, या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. त्याने श्री स्वामी समर्थ महाराज कधीच प्रसन्न होते. भले तुम्ही, मी एक सांगते, तुम्ही फक्त नामस्मरण करत आहात आणि तुमचे कर्म चांगले आहेत, तुमचे विचार चांगले आहेत, तुमचे म्हणतात ना तुमची भक्ती खरी आहे, श्रद्धा खरी आहे, तरी सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रसन्न होऊ शकतात. भले तुम्ही मोठे पारायण जरी नाही केले तरी सुद्धा, कारण की फक्त एकच आहे की तुमचं कर्म चांगलं पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजे आणि तुमचं प्रामाणिकपणा खूप जास्त महत्वाचा आहे. आणि तुम्ही जी काही भक्ती करता श्री स्वामी समर्थ महाराजांची, मग ती अभिषेकाद्वारे असेल, नैवेद्याद्वारे असेल, पारायणाद्वारे असेल, नित्यसेवेद्वारे असेल, कुठल्याही द्वारे असेल, ती फक्त 100% खरी असावी, विश्वासाने केलेली असावी, श्रद्धापूर्वक असावी. तर श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुम्हाला प्रसन्न होणार म्हणजे होणारच. आणि असे पण खूप भक्त आहेत बघा, जे खूप वर्ष स्वामींची सेवा करत आहेत, खूप काही करत आहेत, तरी सुद्धा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज योग्य ती अनुभूती देत नाही आहेत किंवा त्यांना प्रसन्न होत नाही आहेत. तर हे त्यामागचंच कारण असतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त भक्ती तर महत्वाची आहेच, पण त्याच्यासोबत आपले कर्म हे सुद्धा सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे मला सांगते किंवा श्री स्वामी समर्थांचा अधिष्ठान जर घरामध्ये असेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये जर आले असतील, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि हो, स्वामींना कधी घरामध्ये उपाशी ठेवू नका. त्यांना नक्कीच 2 टाइम 3 टाइमचं जे काही तुम्ही बनवत आहात, छोट्यातला छोटा जो काही पदार्थ बनवत आहात, तुम्ही जो खाणार आहात, त्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना तो दाखवला जावा, याची नक्कीच काळजी घ्या. बघा, तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्य कमी पडणार नाही. आणि आलेल्या अतिथीचा सुद्धा मान सन्मान करायला विसरू नका. अजून एक गोष्ट, घरामध्ये स्वच्छता ठेवा. ज्या घरामध्ये स्वच्छता असेल, आध्यात्मिक वातावरण असेल, शांतता असेल, स्त्रियांचा मान सन्मान ज्या घरामध्ये होत असेल, ज्या घरातला करता पुरुष मंडळी निर्व्यसनी असतील, अध्यात्मात असतील आणि घरातले लहान मुलं मोठ्यांचा आदर करत असतील, पण घरामध्ये प्रामाणिकपणे जो पैसा येत असेल, कष्टाचा पैसा येत असेल, तो नक्की 100% टिकून तर राहणार. पण या वातावरणात जी काही आपण स्वामींची सेवा करू, ती 100% फळाला जाते म्हणजे जातेच, हे 100% खरं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओत कळालं असेल की आपल्याला स्वामीची सेवा, भक्ती, नामस्मरण तर महत्वाचं आहे, पण इतर गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्वाच्या आहेत, त्याची सुद्धा काळजी घ्या. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.